नकारता येत नाही. तो चांगला हस्बंड पण आहे, चांगला वडील पण आहे, चांगला वडील आहे. भारतामध्ये सगळ्यांचे चांगला वडील आहे. मी बोलते जे खरं आहे ते खरं आहे, ते खोटं आहे ते खोटं आहे. तुमचा हा लढा कशासाठी आहे आणि यातून काय नेमकं तुम्हाला? माझा लढा काहीही नाही आहे. फक्त हे जे नाव हटवा है ना, बायको नाही तू लिव्ह इन मध्ये होती हे साईन करा, हे सगळं आहे. तरी पण आमची बात पण अगोदरपासून चालू आहे हे सगळी गोष्टीवर. पण आज अचानक मला हे कोर्टाची, हे ऑर्डरची, हे सगळ्याची जास्त माहिती नाही आहे. पण अचानक कोर्टाचा काल निर्णय आला. मी बघितला, माझे मुलाला दिला की आज आपली विजय झाली, आपल्याला 2 लाख रुपये एक बायको म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे. आता सदावर्ते पण मैदानात उतरले. धनंजय मुंडेंच्या बाबत ते म्हणाले की निकालाचं कोणी राजकारण करू नका, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांनाही पोटगी मिळते. ऐका, हे सदावर्ते जे आहे, सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी तो वकील पण नाही. कशाला? क्योंकि जे सदावर्ते वकील आहे त्यांना मी खूप अच्छा मानती थी. पर ज्या वेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती, माझे लोक त्यांच्याकडे गेले होते की तुम्ही हे जे वाईट गोष्टी घडलेली आहे, मंत्री होते त्यावेळे पण धनंजय मुंडे, ते मंत्री बोलतात तुम्ही केस लढा. तो बात करण्यासाठी 50 लाख रुपये मागितले होते. 50 लाख रुपये बात करण्यासाठी फक्त. तो असे लोकांना मी वकील मानत नाही, ऍडव्होकेट मानत नाही. ऍडव्होकेट कोण आहे? माझा गणेश कौले वकील, तो वकील आहे. क्यों? क्योंकि त्यांनी 1 रुपया न घेता माझी बाजू कोर्टामध्ये मांडली, माझा न्याय करून दिला. तो खरा वकील आहे. आणि सदावर्ते जे आहे माझ्यासाठी वकील पण नाही. नक्कीच ताई, पण या सगळ्यांचा तुम्हाला त्रास होत होता? या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय कारण सदावर्ते. आणि आणखी मला हे पण माहित नाही की धनंजय मुंडे जसे माझी आईला त्रास देऊन जहर खाण्यासाठी प्रवृत्त केला होता, आज धनंजय मुंडे तभी थमेगा जब मैं खुद भी जहर खा के मर जाऊंगी, तब वो थमेगा. और मैं आज मीडिया पे बोल के रखती हूँ, यदि मेरे साथ कुछ भी कल को हुआ, कुछ भी, मैंने आत्महत्या करी ये त्रास में, मेरे बच्चों की तरफ से, पति की तरफ से, सब तरफ से त्रास है. मेरे आगे पीछे कोई नहीं है, मैं फिर भी अकेले लढ रही हूँ. यदि उद्या कधी माझा भरा वाईट झाला तर मी एकच बोलते, हे सगळी गोष्टीचा जिम्मेदार जे आहे ते राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर आणि धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे, ये सगळे होईल. आणि हे सगळे लोकांना फांसीची सजा द्या. क्योंकि आज संतोष देशमुख के प्रकरण में आप लोगों ने देख लिया कि मरने के बाद भी एक क्रिमिनल को वीआईपी ट्रीटमेंट दी जाती है. क्रिमिनल आता है और फिल्मी स्टाइल में सरेंडर करता है, पर पुलिस उसको नहीं पकड़ती है. इसलिए मैं अपनी बाजू खुद मान के रख रही हूँ पहले से कि यदि मेरे साथ कुछ होता है या मुझे कुछ होता है, मेरे बच्चों को कुछ होता है, कल को किसी का मर्डर हो जाता है, किसी का कुछ होता है, तो ये सारे राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, ये जो है राजश्री मुंडे, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, ये सब होंगे.